आज आपण मस्त अशी बघा दोडक्याची भाजी नाही तर चटणी बनवणार आहोत। याच्यासाठी बघा मी दोडके घेतले, ते एकदम ताजे फ्रेश असे घ्यायचे आणि कोवळे घ्यायचे। विशेष म्हणजे आता आपण ह्याच्या शिरा काढून घेऊयात। बघा पुढचे आणि पाठीमागचे देठ आपण काढून घेतलेत। तर काय करायचं, अशा ह्याच्या शिरा काढून घ्यायच्या बघा। खूप पण खरडून नाही काढायच्या, जरा वरूनच अशा अलगद काढायच्या। अशा प्रकारे बघा आपण ह्या सर्व दोडक्यांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत। बघा आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली, याच्यात थोडंसं एक चमचाभर आपण तेल टाकून घेऊयात। बघा याच्यामध्ये आपण मिरची आणि लसूण आहे ना आपण जो घेतलेला, तो थोडासा परतून घेऊयात अगोदर। थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा लसूण मिरची आपली चांगली आहे थोडी परतली। आता याच्यात आपण 1 चमचा जिरे टाकून घेऊयात। म्हणजे थोडीशी तडतडली की बघा ज्या आपण शिरा घेतल्या होत्या दोडक्याच्या काढून त्या टाकून घेऊयात। बघा आपण जो असं पण दोडक्यांच्या शिरा बघा आपण टाकूनच देत असतो, तर अशा प्रकारे एकदा चटणी करायची, खूप छान लागते बघा तोंड लावण्यासाठी। बघा शिरा आपण थोडेसे चांगले परतून घेऊयात। आता याच्याबरोबरच ना मी कच्चे शेंगदाणे घेतलेत, ते पण आपण याच्यात टाकून म्हणजे व्यवस्थित असे बघा भाजले जातील याच्याबरोबरच। बघा व्यवस्थित असे आपण भाजून घेतलेले आहे बघा। छान असं आपले हे परतलेले आहे। आता आपण गॅस बंद करून थंड करून घेऊयात। बघा हे आपण व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात काढले। आता आपण हे बारीक वाटून घेऊयात। लय पण बारीक नाही बघा, मिक्सर चालू बंद करत थोडं जाडसर वाटायचे। बघा असं आपण व्यवस्थित बघा मोठे असे हे वाटून घेतलेलं आहे। बघा कढई मी गरम करून घेतली आणि त्याच्यात 1 चमचा बघा तेल टाकून घेतले। आणि आता आपण जी मिक्सरमधून बारीक केलेली चटणी आहे बघा ती सर्व टाकून घेऊयात। बघा आपण टाकून घेतली, पण आपला मेन इन्ग्रेडियंट्सला राहिलेला आहे तो म्हणजे आता आपण याच्यात चवीनुसार मीठ पण टाकून घेऊयात। बघा मी थोडंसं मीठ टाकून घेते, चवीनुसारच बघा मीठ पण टाकायचं, खूप पण खारट नाही करायचं आपल्याला। आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघा। जेवढं आपण जास्त परतल ना तेवढ्या याच्यातील शेंगदाण्याचं कुटामुळे चटणी खूप छान लागते बघा। आणखीन कडक असे होतात यातील शेंगदाणे। बघा आपण पाहू शकता मस्त अशी बघा ही चटणी आपली खरपूस असे शेंगदाणे याच्यातील भाजले गेलेत बघा। तर अशा प्रकारे भाजून घ्यायचं, 3 ते 4 मिनटं बघा बारीक गॅसवरती भाजले ना व्यवस्थित तर खूप छान लागते। पण सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे। बघा मस्त अशी आपली दोडक्याची चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपले चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। तर मग धन्यवाद।